हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर या रिस्क बद्दल तुम्ही अगदी डिटेल मध्ये समजून घ्याल आणि याच्यानंतर म्युच्युअल फंड मध्ये असणारी रिस्क तुम्ही स्वतः आणि तुमच्या फॅमिली मेंबर्स फ्रेंड्स यांना सुद्धा डिटेल मध्ये समजून सांगू शकाल। जर तुम्ही 7 वर्षांपेक्षा जास्ती म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला लॉस होण्याची प्रोबॅबिलिटी किंवा लॉस होण्याची शक्यता ही 0 आहे। पण तरीही 95% लोक हे 7 वर्षांपेक्षा जास्ती गुंतवणूक करतच नाही असा डेटा सुद्धा एम्फीनेच दिलेला आहे। म्हणजे इथे पैसे बुडण्याची शक्यता तर 0%। पण मित्रांनो, अशा काही रिस्क इथे आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही स्वतःच 7 वर्ष आधी हे पैसे विड्रॉ करून घेण्यासाठी भाग पडतात आणि याच रिस्क आपण आज डिटेलमध्ये समजून घेणार आहोत। पहिली रिस्क आहे मार्केटमध्ये प्रत्येक वर्षी येणारे ड्रॉडाउन्स। अशी हिस्ट्री आहे की दरवर्षी मार्केट 7 ते 15% पर्यंत खाली पडतं आणि पुन्हा रिकव्हर होतं। याचा अर्थ जर तुम्ही 1 लाख गुंतवणूक केलेली आहे तर दरवर्षी तुम्हाला त्याच्यामध्ये 7 ते 15,000 पर्यंत लॉस डोळ्यांनी बघावा लागेल काही काळासाठी। पण जेव्हा ही अमाउंट मोठी होते, जेव्हा 20 लाख तुमची गुंतवणूक झालेली असेल उदाहरणार्थ, त्यावेळी तुम्हाला 3 लाखापर्यंतचा लॉस बघावा लागू शकतो। जरी हा लॉस टेम्पररी असला तरी तो तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला बघावा लागतोय आणि जशी जशी अमाउंट वाढत जाईल तसा तसा हा लॉस जास्तीत जास्त भीतीदायक सुद्धा होत जातो। त्यामुळे ही जी ड्रॉडाऊनची रिस्क आहे दरवर्षी येणाऱ्या ड्रॉडाऊन्सची, ती ऍक्च्युली सिरियस नॉलेज घेतल्यानेच आपण पार करू शकतो। जर आपल्याला मार्केट बद्दल प्रॉपर नॉलेज किंवा नॉलेज असणारा व्यक्ती आपल्याला सल्ला देत असेल त्यावेळीच आपण या रिस्क मधून स्वतःला तारून नेऊ शकतो। दुसरी रिस्क आहे मार्केटमध्ये आलेला टेम्पररी क्रॅश। प्रत्येक 8 ते 10 वर्षांमध्ये मार्केट 25 ते 50% पर्यंत क्रॅश होते। काही ना काही असं घडतं की मार्केटमध्ये मोठा क्रॅश येतो। तर यावेळी तुम्हाला तुमच्या 1 लाखावर 50,000चा लॉस सुद्धा डोळ्यांनी बघावा लागू शकतो। आणि अशी सिच्युएशन मित्रांनो या दरवर्षी येणाऱ्या ड्रॉडाऊन्स पेक्षा जास्ती भीतीदायक असू शकते आणि त्यावेळी स्वतःवर कंट्रोल करणं ही फार जास्ती हार्ड गोष्ट असू शकते। त्यामुळे ही जी रिस्क आहे यामध्ये बरेच लोक म्हणजे जवळजवळ 70% लोक हार मानून घेतात ज्यावेळेस मोठा क्रॅश येतो आणि ऍक्च्युली ज्यावेळेस आपण अजून गुंतवणूक केली पाहिजे त्यावेळी आपण पैसे विड्रॉ करत असतो, कारण की हा क्रॅशच इतका भीतीदायक असतो। याच्यावर सोल्युशन असं आहे मित्रांनो की तुम्हाला तुमचं ऍसेट अलोकेशन प्रॉपर मॅनेज करता आलं पाहिजे। त्याबद्दल आपण भविष्यातल्या कुठल्या व्हिडिओमध्ये बघू। पण जर मेजर क्रॅश पासून म्हणजे मार्केट 50% पडलंय आणि तुम्हाला जर 30% पडायचंय तर हे ऍसेट अलोकेशननी शक्य आहे। आणि तिसरी रिस्क आहे प्लॅनिंगची कमतरता। जेव्हा मार्केट अशा पद्धतीने 3-3, 4-4 वर्ष 0% रिटर्न देतं किंवा 15 ते 25% खाली पडलेलं असतं, त्यावेळी बरेच लोक जे विड्रॉ करतात यापैकी 99% लोक असे असतात की ज्यांनी प्लॅनिंग केलेली नाहीये, ती गुंतवणूक कुठल्या तरी पर्टिक्युलर प्लॅन साठी केलेली नाहीये। आता एक उदाहरण घ्या, जर आज माझी गुंतवणूक मी नॉर्मली करत राहतोय आणि मार्केटमध्ये क्रॅश आला किंवा अजून जर प्रॉपर जर बघितलं तर आत्ता जसं मागच्या 2 वर्षांपासून मार्केटनी 0% रिटर्न दिले अशी परिस्थिती आली, तर मला वाटतं माझे पैसे तसेच पडू नये, त्यापेक्षा मी गोल्ड घेतलं पाहिजे, त्यापेक्षा मी यूएस इक्विटी मध्ये गेलो पाहिजे, त्यापेक्षा अजून दुसरं कुठेतरी गेलो पाहिजे। म्हणजे माझ्या पैशांना मी कामाला नाही लावलंय ना, मला पर्टिक्युलर गोल नाहीये। पण याच्याच विरुद्ध जर मी ते पैसे माझ्या मुलाच्या एज्युकेशनसाठी टाकले आणि मला ते 2040 मध्ये पाहिजे, आता या सिच्युएशन मध्ये मला माहिती आहे की पैसे मला आज नंतर 14-15 वर्षांनी पाहिजे, तर मी स्लोली अजून इन्व्हेस्टमेंट करणार, कदाचित अजून वाढवू शकतो का तो विचार करणार, कारण की मला माहिती असणार की 15 वर्षांनी पाहिजे आणि हा आहे माझा टेम्पररी फेज। तर या टेम्पररी फेज मध्ये मी अजून इन्व्हेस्टमेंट करणार। या तिन्ही प्रकारच्या रिस्कला जर ओव्हरकम करून तुम्हाला स्वतःसाठी मोठी वेल्थ क्रिएट करायची असेल म्युच्युअल फंड मधून, तर तुम्ही फायनान्शियली लिटरेट बना, जास्तीत जास्त फायनान्शियल नॉलेज घ्या, योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या आणि जर तुम्हाला स्वतःसाठी गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट करून हवी असेल, तुम्हाला मदत हवी असेल तर मला संपर्क करू शकता। आय विल बी मोर दॅन हॅपी टू हेल्प यू। धन्यवाद।